मित्रांनो, 8,70,00,000 रुपये कशाला म्हणतात? या घटनेवर कदाचित तुम्ही विश्वासही करणार नाहीत, पण घरगुती महिलांनी मिळून केलेला हा आजवरचा सर्वात मोठा स्कॅम आहे। सामान्य व्यक्तीच्या खात्यात जर 10-15 लाख रुपये असले तर त्यांना वाटतंय आपलं जीवन सुखात आहे, पण या आजोबांनी काही दिवसात बाईच्या नादात चक्क 8,70,00,000 घातले। घटना पूर्ण ऐकल्यानंतर या प्रकरणात चूक कोणाची, प्रतिक्रियाद्वारे नक्कीच कळवा। मुंबईतील एका 80 वर्षीय म्हाताऱ्याची चक्क 8,70,00,000ची लूट करण्यात आली आहे। विशेष म्हणजे एक दोन नव्हे तर तब्बल 4 महिलांनी वेगवेगळ्या पद्धतीने या आजोबांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून हे पैसे उकळले। धक्कादायक बाब म्हणजे त्या 4 महिला विवाहित असून आपसात मैत्रिणी होत्या। मिळालेल्या माहितीनुसार या ब्लॅकमेलिंगला एप्रिल 2023 मध्ये सुरुवात झाली। सुरुवातीला या आजोबांनी शार्वी नावाच्या एका महिलेला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती। अगोदर या महिलेनं आजोबांची फ्रेंड रिक्वेस्ट नाकारली। नंतर मात्र तिने आजोबांचे काही फोटो पाहिले। तिला वाटलं आजोबा तगड्या पार्टीचा आहे, तर स्वतःच फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून म्हाताऱ्यासोबत मैत्री केली। नंतर या 80 वर्षीय व्यक्ती व शार्वी नावाची महिला यांच्यातील मैत्री जास्तच घट्ट होत गेली। दोघेही व्हॉट्सअपवर बोलू लागले, व्हिडिओ कॉल करू लागले। शार्वीने प्रेमळ शब्दाचा वापर करत आजोबांना आपल्याकडे अशा प्रकारे खेचून आणलं की हा 80 वर्षीय व्यक्ती बाईसाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार झाला। दोघांमध्ये मैत्री वाढल्यानंतर शार्वीने आपला डाव खेळला। मी खूप अडचणीत आहे, माझा घटस्फोट झालेला आहे, मला 2 मुलं आहेत, आजोबांना असं सांगून तिने पहिला डाव टाकला। आर्थिक परिस्थिती बिकट असल्यानं वेळोवेळी पैसे मागणी केली। आजोबाही तिच्या जाळ्यात फसले। बाईने पैशांचा विषय काढला तर म्हातारा म्हणायचा किती मारू, तिला सतत पैसे पाठवत राहिला। शार्वी नावाच्या या महिलेनं अंदाजित 2 ते 2.5 कोटी आतापर्यंत ट्रान्सफर करून घेतले। नंतर या आजोबांच्या संपर्कात शार्वीची ओळखीची मैत्रीण आली, तिचं नाव कविता आहे। अगोदर या महिलेनं आजोबांना स्वतः अश्लील मेसेज पाठवले। कवितानेही थोडंफार अंगप्रदर्शन करून म्हाताऱ्याची नजर खराब केली। त्यानंतर तिनेही मुलांच्या उपचारासाठी पैसे पाठवा सांगायला सुरुवात केली। आजोबांनी कविता नावाच्या या महिलेलाही पैसे पाठवले। हिने सुद्धा 2 कोटीला घातलं। त्यानंतर या आजोबांच्या संपर्कात तिसरी महिला आली, जिचं नाव दिनाज आहे। या महिलेनेही खूप मोठा स्कॅम केला। मी कविताची छोटी बहीण आहे आणि कविताचा मृत्यू झाला, तिच्यावरील केलेल्या उपचाराची फी भरायची आहे असं सांगून या महिलेनं देखील कोटीभर रुपये उकळले। नंतर तिने सुद्धा धोका दिला। हे पैसे म्हाताऱ्याने परत मागितल्यावर तिसऱ्या महिलेनं आत्महत्येची धमकी दिली। त्यानंतर परत जॅस्मिन नावाच्या महिलेनेही मी दिनाजची मैत्रीण असल्याचे सांगितले आणि ती धोकेबाज निघाली, पण मी खरं प्रेम करेल असं सांगून तिनेही म्हाताऱ्याला कोटींचा चुना लावला। आता एवढा मोठा कारभार करून म्हाताऱ्याला धक्का बसला। दरम्यान या 4ही महिलांनी म्हाताऱ्याकडून एकूण 8,70,00,000 रुपये उकळल्याचे पोलीस तपासात समोर आले। हा प्रकार म्हाताऱ्याच्या मुलांना समजल्यावर त्यांनी तक्रार दिली। तसेच 8,70,00,000चा चुना लागल्यावर या वृद्ध व्यक्तीला भयानक धक्का बसला। सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तर पोलिसांनी 4ही महिला विरोधात गुन्हा दाखल केला आहे। या सत्य घटनेनं महाराष्ट्रात खळबळ माजली आहे। घरगुती विवाहित महिलाद्वारे केलेला हा आजवरचा सर्वात मोठा स्कॅम आहे। या घटनेबद्दल तुमचं मत प्रतिक्रियाद्वारे कळवा। चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा।